गेले अनेक दिवस मी विधिमंडळामध्ये सातारा जिल्ह्यातला कायदा सुव्यवस्था प्रश्न देतोय. राज्यमंत्री उत्तर देतात. आज योगायोग आहे, मुख्यमंत्री आहेत आणि मला वाटतं की गृह खात्याची मुख्यमंत्र्यांनी धुरा घेतल्यानंतर न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. सभापती महोदय, विश्वास आहे. कारण सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदय मी पेनड्राईव्ह दिला, काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते. मी या सभागृहामध्ये वारंवार बोललेलो आहे. मी राजकीय बोलत नाही, पण मुख्यमंत्री महोदय खरंच मी सांगतो, आपण रिव्ह्यू घ्या आणि तिथे असलेली पोलीस यंत्रणा ज्यावेळेला राजकीय थोडासा हस्तक्षेप होतो त्यावेळेला ती ढिली पडते, नाईलाज होतो, कायम करायचं असतं. काही अधिकारी त्यामुळे मस्तवाल होतात. मी सातत्याने सांगितलंय क्राईम वाढले काय, तो 100% वाढलाय आणि हा वाढत असताना जे कोणी अधिकारी आहे त्याचा उल्लेख पण मी केला, मी आपल्याला पत्र पण देतो आणि त्याचा चौकशी करून जर त्या खरोखर त्या सत्य असेल. मी परवा सांगितलं, काल एक 2 अल्पवयीन मुली ज्यावेळेला गेल्या त्यांची तक्रार करायला गेलेल्या वडिलांना सुद्धा आणि त्या पालकांना सुद्धा अटेंड केलं गेलं नाही, अजूनही ती तक्रार घेतली नव्हती. काल आपलं तक्रार इथं झाल्यानंतर त्याची केस दाखल करून घेतली. ही सत्य परिस्थिती आहे, पालकमंत्र्यांना माहिती आहे. माझी विनंती एवढीच आहे, जे कोणी दोषी अधिकारी असतील त्याची चौकशी करा आणि त्यात जर दोषी नसतील तर त्यांना प्रमोशन करा, दोषी असतील तर कारवाई करा, कायद्याचा धाक दिसून द्या. आज काही गेलं, तरुण पोरामध्ये ज्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचा गुन्हेगारीकडे आकृष्ट वाटतोय, पार्ट्या कोयता हे सर्रास सुरू झालेला आहे. त्याला धाक बसवण्यासाठी आपण पोलीस प्रशासन म्हणून काही कडक कायदे करणं गरजेचं आहे. त्यामध्ये काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतात, त्यांना फॉलो करणारी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तो धाक बसवण्यासाठी आपण एसपीनं तशा प्रकारच्या सूचना करणार आहात का? आणि दुसरा, ज्या अधिकाऱ्यांची आम्ही कोरेगावच्या वगैरे तक्रार केलेली आहे त्या संदर्भामध्ये चौकशी करून कारवाई करणार आहात का? बल्लाळ म्हणून. सभापती महोदय, सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी वारंवार सातारा जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. एक विशिष्ट घटना आपण त्या ठिकाणी सांगितली की सातारा शहरामध्ये भर दिवसा एका युवकाची निर्गुण हत्या झाली. हे खरं आहे की 22 जानेवारी 2026 हा त्या ठिकाणी घटना घडली आणि सदर गुन्ह्यात एकूण 15 आरोपीपैकी 11 आरोपींना आपण त्या ठिकाणी अटक देखील केली आणि 4 आरोपींचा शोध त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु शिंदे साहेब, आपण जे सांगितलं की दिवसेंदिवस या ठिकाणी क्राईमची संख्या वाढते. मी आपल्याला या ठिकाणी माहिती देतो. 2024 आणि 2024चा कंपॅरेटिव्ह चार्ट देखील मी तुमच्या समोर त्या ठिकाणी उत्तरामध्ये ठेवलेला आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारीनंतर तातडीनं दखल घेऊन पोलीस प्रशासनानं कारवाई देखील तशीच त्या ठिकाणी केलेली आहे. आपण जर बघितलं तर 2024 साठी खुनाच्या 48 घटना सातारा जिल्ह्यामध्ये झाल्या होत्या. 2025 मध्ये 38 झाल्या. खुनाच्या प्रयत्नाच्या घटना 2024 मध्ये 113 झाल्या होत्या, 2025 मध्ये त्या 82 झाल्या. सदोष मनुष्यवध ज्या 19 होत्या 2024 मध्ये, त्या 2025 मध्ये 7 झाल्या. दरोड्याच्या घटना ह्या 15 होत्या, त्या 18 झाल्या. जबर चोरी 123 घटना 24 मध्ये झाल्या होत्या, 2025 मध्ये त्या 49 झाल्या. तर एकंदरीतच 24च्या ऐवजी 25 मध्ये झालेल्या घटनांची संख्या त्या ठिकाणी कमी झाली आहे. परंतु असं हे समर्थनार्थ नाही आहे की या घटना कमी झाल्या म्हणून समर्थन याचं करायचं. परंतु एकंदरीतच याच्यावर रोख लावण्याकरिता पोलीस प्रशासन हे पूर्णपणे ताकदीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. दुसरं, आपण ते सांगितलं होती परवाच्या लक्षवेधीच्या वेळेस की बाबा ते अल्पवयीन मुलींचे पालक जेव्हा तक्रार करायला गेले तर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गुन्हा दाखल झालेला होता शिंदे साहेब, आपल्या चर्चेमुळे त्याच्या आधीच त्या ठिकाणी गुन्हा झालेला होता. दुसरा विषय, आपण ज्या ज्या अधिकाऱ्यांबद्दल त्या ठिकाणी तक्रार केली आहे त्या अनुषंगाने देखील आधीच पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाच्या मार्फत चौकशी करण्यात आली होती. त्यांच्याकडनं त्या ठिकाणी क्लीन चिट देण्यात आली होती. तरी आपण सन्मान्य सदस्य असल्यामुळे पुन्हा एकदा आपण दिलेल्या पेनड्राईव्हच्या अनुषंगानं चौकशी सुरू करण्यात आल्या. निश्चितपणे याच्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात. शशिकांत शिंदे, आपण सांगितलं की महासंचालकांनी क्लीन चिट दिली. मी या सदनामध्ये सांगितलेलं आहे. मी कोणाचं भांडवल करत नाही. मी प्रामाणिकपणाने सांगतो, तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाहीये. सामान्य माणूस ज्यावेळेला तक्रार करतो त्या पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्याकडून न्याय मिळाला नाही, जे कोणी तक्रार दाखल केले ते कोणत्या पक्षाचे नव्हते. माझी विनंती आहे, मी कालही सदनामध्ये बोललेलो आहे मुख्यमंत्री महोदय, जर चुकीचं निघालं तर हा शशिकांत शिंदे जाहीर माफी या सभागृहात मान्य केली.
त्यावेळेला मी ज्यावेळेला गांभीर्याने बोलतो त्यावेळेला ते स्वतःच बदली मागतायत आता, पण तिथे यायलाच कोण तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण खरोखर आमच्याकडून, मी राजकीय भांडवल करत नाही, करायचं असतं तर 3 वर्षापासून केलं असतं, पण मी खरंच प्रामाणिक सांगतो, कायदा सुव्यवस्था राहावा म्हणून त्या पी आय बल्लाळबद्दल मी बोललो होतो. वाटलं तुम्ही पोलिसांच्याकडून रिपोर्ट घ्या, पोलिसांच्याकडून रिपोर्ट घ्या, हप्ते कोण गोळा करतो त्यांची नावं सकट मी दिली होती. त्याचबरोबर ज्या लोकांना त्यांनी कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून सगळं घ्या. माझी विनंती एवढीच आहे मुख्यमंत्री मध्ये, नुसत्या त्या पीआयची, आणि आपण सांगताय की गुन्हे कमी झालेत. आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांकडे बघितल्यानंतर गुन्हेगार चरचर कापले पाहिजे, याचं शून्यात आलं पाहिजे रेकॉर्ड. पण तरी सुद्धा आपण सांगितलं, बोललाय की कमी झालंय, याचं समर्थन आम्ही करणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की या 2 विषया संदर्भामध्ये आपल्याकडून कायदा सुव्यवस्था राहण्याच्या संदर्भातली कारवाई आणि त्याच्याबद्दल काय दुरुस्त्या करतील त्याच्याबद्दलचं उत्तर, आणि याची चौकशी क्लीन चिट दिली तरी मागणी केल्यानंतर, पत्र केल्यानंतर आपण चौकशी करा, पुराव्या सकट मी देतो, आणि ते दिलेले खरं ठरलं तर त्यांच्यावर कारवाई करा. शिंदे साहेब, आपण जो पेनड्राईव्ह दिला त्या अनुषंगाने ऑलरेडी त्या ठिकाणी चौकशी पुन्हा अजून द्या, पुन्हा चौकशी करू, आणि जर दोषी आढळले तर तुम्ही सॉरी मागण्याची गरज नाही, विभागाच्या वतीनं मी आपलं सॉरी म्हणेल, पण निश्चितपणे त्या अधिकाऱ्यावर जर तो दोषी आढळला तर त्याच्यावरती कारवाई करू. इतका शब्द सभागृहामध्ये. सभापती महोदय, एक आपण या सभागृहामध्ये हा प्रश्न आला. सभापती महोदय, माननीय राज्यमंत्री, तुम्ही स्पर्धेमध्ये एकदम चांगल्या रीतीने बॅटिंग करताय, त्याबद्दल काहीच वाद नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय पण आहे. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदय मान्य करतायत की आम्ही चौकशी करू. तर एक मिनिट सभापती महोदय, त्या व्यक्तीला किंवा त्या पीआयला 3 वर्ष पण झालेले, म्हणजे असं का लागून गेलेलं आहे की त्याला एवढं आपण संरक्षण देतोय? 2-3 वेळा तक्रारी झाली. या बाबतीतली घटना परवाच्या दिवशी एका महिलेच्या वरती अत्याचार झाली, त्याची केस घेतली नाही म्हणून ती घटना घडली, आणि ही घटना घडल्यानंतर मग सभापती महोदय आपण चौकशी मागणी करता, द्या ना त्याला आठवड्याभरावर, ते सक्तीच्या रजेवर पाठवा ना आणि करा चौकशी आठवड्याभरामध्ये. हे तुम्ही निर्णय घ्या ना. आणि सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदय, ही पण गंभीर बाब आहे की सन्मान्य सदस्य, एक ज्येष्ठ सदस्य मंत्री राहिलेले, त्यांच्या घरावरती पीआय पाठवलेले आहेत. काय बोला का नाही? बोला आम्ही सगळं बघायला आलो कसं चाललंय घरामध्ये. ही काय पद्धत आहे सभापती महोदय, लोकप्रतिनिधीच्या इकडे? म्हणून सभापती महोदय विनंती अशी आहे की तुम्ही जर करायचे, एक तर त्याला 3 वर्ष झालेले आहेत, नाही तर तुम्ही त्याला सक्तीने आठवड्याभर पाठवा आणि तुम्ही चौकशी करा. सभापती महोदय, सन्मान्य सचिनजी अहिर, एक तर आपल्याला पूर्ण माहिती नाही, मी आपल्याला सॉरी म्हणतो. त्याला 3 वर्ष झालेले नाहीये, 2च वर्ष झालेले आहे. दुसरं नाही, 2च वर्ष झाले आहे. मी आपल्याला जबाबदारपणे माहिती घेऊन त्या ठिकाणी सांगतोय, त्याला 3 वर्ष नाही 2 वर्ष. दुसरं, सन्मान्य सदस्यांचा मान ठेवत, जरी पोलीस महासंचालकाकडून त्या ठिकाणी काही घडल्या नसल्याचा अहवाल कार्यालयाकडनं प्राप्त झाला तरी त्यांचा मान ठेवत पुन्हा एकदा चौकशी आपण त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि त्या तुम्ही म्हणतायत की आता त्याची बदली करा, हे अन्यायकारक होईल. जर त्याची चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये क्लीन चिट मिळाली तरी देखील यांच्या सांगण्यावरती, यांच्या माहितीवरती आपण पुन्हा त्या ठिकाणी चौकशी लावलेली आहे, आणि चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यावर तो दोषी आला निश्चितपणे त्यावर कारवाई करण्यात येईल. स्पेशल चौकशी लावली आता. प्रश्न क्रमांक 6, 8388. महोदय,